मित्रांनो, ती म्हण महाराष्ट्राच्या राजकारणात असो किंवा वेगवेगळ्या पिक्चरांमध्ये असो, म्हणतात ना की जर घाबरायचं असेल तर जो समोरून वार करतो त्याला घाबरू नका. जो कमजोर असतो त्याला घाबरा. कारण की जो कमजोर असतो तो योग्य वेळेचा वाट पाहतो आणि योग्य वेळ आली तेव्हा अटॅक करतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, आज विषय धनंजय मुंडेंचा. धनंजय मुंडेंचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न हा सगळ्या राजकीय पक्षांकडून, म्हणजेच बीडमध्ये असलेले सगळे आमदार असो त्यांच्याकडून होत आहे का, यावरच आपण बोलणार आहोत. पण व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा जेणेकरून माझी रीच वाढेल आणि शेअरसुद्धा करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची रीच वाढेल, माझ्या चॅनलची रीच वाढेल. आणि हेच तुमचं एक जे काम आहे हे मला मोटिवेट करतं की वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू. मित्रांनो, आज धनंजय मुंडेबद्दल आपण बोलतोय. सर्वप्रथम संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, यांचा जो खून झाला, त्यांना श्रद्धांजली अर्पित करू. मित्रांनो, राजकारण असो किंवा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी असो, अशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात असेल किंवा देशाच्या राजकारणात असेल किंवा कुठेही असेल, अशा प्रकारे खून होणं किंवा अशा प्रकारे हत्या करणं किंवा मारझोड होणं या गोष्टीचं समर्थन कुणीही करत नाही आणि नक्कीच आपण करायला नको. कोणत्याही गोष्टीचा एका जातीविरुद्ध दुसऱ्या जातीचा विचार करण्यापेक्षा जी मानवताशी रिलेटेड गोष्ट आहे, म्हणजेच माणसाने ही मानवता सोडली नाही पाहिजे या गोष्टीचा विचार करायचा. पण ज्या प्रकारचं राजकारण संतोष देशमुख यांच्या आडून बीडमध्ये होत आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला बोलणं गरजेचं आहे. सध्या तुम्हाला माहिती असेल की मस्साजोगचे सरपंच, ते 3 वेळेस सरपंच होते, त्यांनी उत्कृष्ट कामसुद्धा केलं होतं. त्यांची फॅमिली मेंबर्स वगैरे किती हंबल आहेत हे आपण बघितलं सुद्धा. पण ज्या प्रकारे त्यांची क्रूरतेने हत्या झाली त्या हत्येचं समर्थन कुणीही करू शकत नाही. पण मित्रांनो, त्या हत्येच्या आडून तुम्ही संदीप क्षीरसागरांचा एक व्हिडिओ तुम्ही काही दिवसाआधी बघितला असेल की संदीप क्षीरसागर, भाई जगताप आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे एक आमदार हे प्रेससमोर बोलत होते. तेव्हा संदीप क्षीरसागर हे भाई जगतापांना म्हणतात की मी बोलू का. रावसाहेब अंबादास दानवे बोलत होते, विरोधी पक्ष नेते. तुम्हाला ती क्लिप कुठे आढळेल. तेव्हा संदीप क्षीरसागर म्हणतात, हा झणझणीत विषय आहे, माझ्या जिल्ह्यातला विषय आहे, त्यावर मी बोलतो. मित्रांनो, एका व्यक्तीची हत्या होते, त्याचं कुटुंब हे कुटुंबापासून तो व्यक्ती दूर होतो, त्याचं कुटुंब एक सफर करत आहे आणि त्या व्यक्तीचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला तुम्ही झणझणीत विषय म्हणता. ही कसली तुमची मानवता. एवढीच तुमची मानवता जागी झाली असेल तर तुम्ही अंबडमध्ये जालन्यातील एक तालुका आहे, तिथे एका मुलीचे ज्या प्रकारे जिने आत्महत्या केली आणि त्या प्रकारचे जे रिझन्स समोर येत आहे, ज्या घटना समोर आली त्याच्यावरती कुणी का बोलत नाही. कारण की पॉलिटिकल मायलेज घेण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचा अभिमन्यू करण्यासाठी हे सगळे गिद्ध एकत्र जमले आहेत. मित्रांनो, कशा प्रकारे गोष्टी केल्या जातात. सुरेश धस यांच्यावरती आपण बोलू. सुरेश धस, संदीप क्षीरसागर असेल, प्रकाश सोळंके असेल आणि अजून सारे बीडमधले जे नेते असेल आणि सगळ्या पक्षाचे असेल, ते भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ह्या सगळ्या तुतारी गट, शरद पवार साहेबांची पक्ष असेल, संदीप क्षीरसागर, ह्या सगळ्यांकडून ज्या प्रकारे धनंजय मुंडेवरती वार होतोय, ज्या प्रकारे धनंजय मुंडेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न होतोय, तर तो प्रयत्न का होतोय आणि त्या प्रयत्नामागे नेमकं राजकारण काय आहे. जितेंद्र आव्हाड सुद्धा तिथे टपकले आणि जितेंद्र आव्हाड सुद्धा त्यांची जात सांगू लागले. आता जितेंद्र आव्हाड हे वंजारी केव्हापासून झाले. हो, अण्णा वाणे आणि त्यांचे कास्ट सर्टिफिकेट त्यांच्याजवळ वंजारी समाजाचं आहे. पण जितेंद्र आव्हाड मुंब्रात ज्या प्रकारचं राजकारण करतात त्यांना तिथे जितुद्दीन या नावाने ओळखलं जातं. तर जितुद्दीन म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेब आणि वंजारी समाज हे नाव पहिल्यांदाच ऐकतोय त्यांच्या तोंडातून की मी या समाजाचा आहे, मला बदनाम करू नका. तुम्हाला कुणी बदनाम करत नाही साहेब. प्रश्न आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना टार्गेट ज्या प्रकारे करण्यात येतंय त्या प्रकारच्या गोष्टी. धनंजय मुंडेच्या समर्थनात हा व्हिडिओ नाही हे आधीच मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण की धनंजय मुंडे यांचा जर काही संबंध त्या घटनेशी असेल तर नक्कीच त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि कायदा योग्य ती कारवाई करेल. पण मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत तो आढळत नाही, गुन्हेगार म्हणून जोपर्यंत आढळत नाही, तेव्हा सुद्धा ज्याला जसं आपण म्हणतो की जजमेंट जेव्हा देतात किंवा ज्युडिशियरी समोर इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी ही एक म्हण आहे. म्हणजेच कायद्यासमोर जोपर्यंत तुम्ही गुन्हेगार साबित होत नाही तोपर्यंत तुम्ही गुन्हेगार नसता, तुम्ही सस्पेक्ट असता.
मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांची हत्या प्रकरण झालं. त्या हत्या प्रकरणामध्ये 4 जणांना 4 आरोपी त्यांचं नाव सुद्धा आलं आणि त्यातले मोस्ट ऑफ द लोक अरेस्ट सुद्धा झाले. पण ज्या प्रकारचं राजकारण हे धनंजय मुंडेच्या आणि पंकजा मुंडेच्या आजूबाजूने होत आहे, याचं कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, लढाई ही कुणाला न्याय देण्यासाठी नसून लढाई ही स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे. आता तुम्ही म्हणसाल की लढाई ही स्वतःच्या अस्तित्वासाठी कशी आहे? तर मित्रांनो, बीड, परळी हे जर म्हटलं, आष्टी असेल, बीड, परळी येथे वंजारी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच प्रकारे मराठा समाज सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. त्या दिवशी मोर्चा झाला आणि मोर्चामध्ये हा मोर्चा श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि न्याय संतोष देशमुख यांच्या परिवाराने संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी हा मोर्चा ठेवण्यात आला होता. त्या मोर्चाचा प्रकार म्हणजे पहिले मुक्का मोर्चा म्हणून घोषित करण्यात आलं, मग त्याची रॅली झाली आणि वेगवेगळ्या नेत्यांचे भाषणं झाले. आणि वेगवेगळ्या नेत्यांचे भाषणं झाले तेव्हा तिथे त्या नेत्यांची भाषा बघा, तुम्हाला कळेल की संतोष देशमुख हे जे स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या हत्येपेक्षा त्यांना त्यांचं राजकारण कशा प्रकारे महत्त्वाचं होतं. सुरुवात करून जितेंद्र आव्हाडपासून. जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे हे एकत्र कितीतरी वर्ष यांनी काम केलं. धनंजय मुंडे हे विरोधी पक्षनेता होते, धनंजय मुंडे मग मंत्री होते, धनंजय मुंडे पुन्हा मंत्री झाले आणि अजितदादा सोबत गेले. तेव्हा जितेंद्र आव्हाड हे शरद पवार साहेबांसोबतच राहिले. सांगायचं तात्पर्य हे की हा व्यक्ती कसा आहे, जेव्हा तुमच्या पार्टीमध्ये 10, 15, 20 वर्षापासून तो व्यक्ती तुमच्यासोबत आहे, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी जाणवल्या नाही का की धनंजय मुंडे यांचं बीडमध्ये दहशत आहे, धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड या प्रकारच्या गोष्टी बीडमध्ये करतात, याबद्दल तुम्हाला तेव्हा वाटलं नाही का? तेव्हा आपल्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता आहे, आपला पक्षाचा माणूस आहे म्हणून तुम्ही चूप बसले. आणि आज का बरं? तर आज तुम्ही सत्तेच्या बाहेर गेला आहात, आज तुम्ही धनंजय मुंडे हे तुमच्यापासून दूर गेले आहेत. त्यामुळे तुमची त्यांच्यावरची जी कळकळाट आहे किंवा जो तुमचा राग आहे किंवा द्वेष आहे तो लोकांसमोर तुम्ही प्रकट करता. जितेंद्र आव्हाड साहेब जेव्हा पालघरमध्ये साधूंची हत्याकांड झाली तेव्हा तुम्ही एक शब्द सुद्धा बोलले नाही का? कारण की तुमची सरकार होती, पवार साहेब होते. मग ते पुरोगाम्यांचं ढोंगीपण जे तुम्ही करता, महाराष्ट्रामध्ये पुरोगाम्यांचा ढोंगीपणाचा म्होरका जर कोणी असेल तर जितेंद्र आव्हाड साहेब. ज्या प्रकारचं तुम्ही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वाचण्याचे दावे किंवा मुद्दे लोकांसमोर उपस्थित करत असतात, खरंच तुमचा अभ्यास आहे का? अहो, तुम्ही पुस्तकं खूप वाचले पण मानवतेचा अभ्यास कधी कराल? तुमची रेकॉर्डिंग सुद्धा काही दिवसाआधी व्हायरल झाली. त्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही काय म्हणत आहात? एका वंजारी समाजाच्या व्यक्तीने तुम्हाला कॉल केला आणि तुम्हाला बोलले की धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचे आहे. तेव्हा तुम्ही बोलले की वंजारी काय करता, बस करा. मान्य केलं. कोणत्याही जातीविषयी बोलणं हे महाराष्ट्र असेल किंवा देशाला शोभा देत नाही. पण तुम्ही कोणत्या धर्माचे होऊ शकले नाही तर जातीचे कायच होणार, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि धनंजय मुंडेबद्दल राग कोणत्या गोष्टीचा आहे हे तुम्ही त्या क्लिपमध्ये सांगितलं. तर धनंजय मुंडे साहेबांबद्दल जर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा राग असेल तो म्हणजे काय? तर धनंजय मुंडे यांनी मुंब्रामध्ये तुमच्या विरुद्ध रॅली केली आणि तुम्हाला पाडण्याचं आव्हान केलं. तुम्हाला पाडा या लोकांना आव्हान केलं. त्या गोष्टीचा राग की तुम्ही इथे का आले आणि माझ्या विरोधात तुम्ही प्रचार का केला, ह्या गोष्टीचा राग तुम्ही सध्या बीडमध्ये काढत आहात. तर हे राजकारण कुठल्या प्रकारचं चाललंय याचा विचार तुम्ही करा. जितेंद्र आव्हाड साहेब, खरमुसेला तुम्हाला माहिती असेल, खरमुसेला तुम्ही उचलून तुमच्या बॉडीगार्डांनी तुमच्या बंगल्यावर नेलं आणि कशा प्रकारे त्याला मारहाण केली हे कुणी विसरलेलं नाही आहे. मंत्रिपदावर असताना तुम्ही त्या मंत्रिपदाचा कशा प्रकारे गैरवापर केला. आज मुंब्र्यामध्ये काय प्रकारची कंडिशन आहे, कशा प्रकारचे घुसपेटी, कशा प्रकारचे रोहिंग्या तिथे जाऊन बसलेत हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यावर तुम्ही बोलू शकाल का? तर त्याच्यावर तुम्ही बोलणार नाही का? कारण की तुष्टीकरण हे तुम्हाला करते, हे तुम्हाला शोभतं, हे तुम्हाला सोयीस्कर ठरतं, त्यामुळे तुम्ही बोलणार नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असेल किंवा एका वंजारी समाजाविरुद्ध मराठा समाज हे रंगवण्याचं काम, रंगदारी करण्याचं काम तुमच्यासारखे नेते करतात. हे खरंच महाराष्ट्रासाठी आणि बीडसाठी. बीडमध्ये वंजारी आणि मराठा समाज हे आजपासून नाही तर गेल्या 50 वर्षापासून, 100 वर्षापासून एकत्र राहतात, एकत्र नांदतात. तिथे हा विषय मराठा वर्सेस वंजारी नाही आणि तो मराठी वर्सेस वंजारी कुणी करावं पण नाही. तो विषय हा व्यक्तिविषय आहे. व्यक्तिविषयक या गोष्टी झालेल्या आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी प्रत्येक जात असेल, धर्म असेल, पंथ असेल, कुणालाही मानणारा व्यक्ती असेल त्यांनी प्रयत्न करायला हवे आणि त्याचं एकच मत असायला पाहिजे की संतोष देशमुखांना न्याय मिळाला हवा. पण आव्हाड साहेब, अहो, तुम्ही ज्या व्यक्तीच्या अंडरमध्ये काम करतात त्यांनी कशा कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जातीचा तेढ याच्या आधी सुद्धा निर्माण केला हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुमच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार साहेब?
दुसरे व्यक्ती संदीप क्षीरसागर. संदीप क्षीरसागर साहेब असेल, प्रकाश सोळंके साहेब असेल आणि धस असेल, सुरेश अण्णा धस. सुरेश अण्णा धस, पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्यासाठी रॅली केली. पंकजाताई मुंडेंनी त्यांच्यासाठी नाही तर पंकजाताई मुंडे, भावना गवळी असेल किंवा आजूबाजूच्या आमदार असेल, सगळ्यांसाठी रॅली केल्या. जवळपास 40 रॅल्या त्यांनी महाराष्ट्रात केल्या. त्यांनी 40 ठिकाणी पार्टीचा प्रचार केला आणि 40 ठिकाणी तुमच्यासाठी सुद्धा रॅली करून त्यांनी तुम्हाला जिंकवण्याचं आव्हान केलं. लोकांना आव्हान केलं की तुम्ही सुरेश अण्णा धस यांना मतदान करा. पण तुम्ही काय परतफेड केली? तुम्ही निकाल लागला त्याच क्षणी तुम्ही बोलणं सुरू केलं की पंकजा मुंडे यांनी धोका दिला, यांनी माझ्या विरोधात काम केलं. ही गोष्ट आपण मानू की पंकजा मुंडे यांनी तुमच्या विरोधात काम केलं, पण पंकजा मुंडेंनी ओपनली कुठेही बोलल्या नाही की तुम्हाला मत करू नका. आतून किती लोक कन्वर्ट होतात? हो मानलं, 5% 10% जवळचे जे कार्यकर्ते असतात ते कन्वर्ट होऊ शकतात, पण 70% जे वोट्स होते हे तुम्हाला मिळाले आणि त्यामुळे तुम्ही जिंकले आणि चांगल्या मार्जिननी सुद्धा जिंकले. पण जसा निवडणूक रिझल्ट हातात आला तसं तुम्ही पंकजा मुंडे, धनंजय मुंडे विरुद्ध बोलणं सुरू केलं. तुम्ही मंत्री असताना, तुम्ही आमदार असताना बीडमध्ये कशा प्रकारची दहशत ही तुमच्या नेतृत्वाखाली सुरू होती हे कुणी विसरलेलं नाही. आज धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्याबद्दल तुम्हाला आकस जो तुमच्या मनामध्ये दिसतो, तो दोष तुमच्या मनामध्ये दिसतो, त्याचं कारण म्हणजे एकच की आता हे दोन भाऊ बहीण वेगळे होते तेव्हा त्यांची पॉवर ही डिवाइड झालेली होती. पण आता दोन भाऊ बहीण एकत्र आल्यामुळे आता बीडच्या राजकारणामध्ये हे आपल्याला वरचढ ठरतील, बीडच्या राजकारणामध्ये आपल्याला पूर्ण उरतील. तसंच धनंजय मुंडे हे कुणाचे चालू देत नाही अशा प्रकारच्या संभ्रम लोकांमध्ये किंवा अशा प्रकारच्या लोकांमध्ये गोष्टी होतात. परत ते सुद्धा पालकमंत्री सुद्धा होते. तर तुम्ही सगळ्यात आधी प्रयत्न केला की त्यांना कशा प्रकारे मंत्री न बनवता येऊ देणं, पण ह्या गोष्टी झाल्या नाही. अजितदादा पवार असेल यांनी त्यांना मंत्रिपदाची संधी दिली कारण ते राष्ट्रवादी पार्टीचे आहेत. पंकजाताई मुंडे यांना भाजपाने संधी दिली, त्या भाजपाच्या आहेत. त्यांना पहिले विधान परिषदेवर घेतलं, त्यांना त्यानंतर आता सध्या पर्यावरण आणि पर्यटन सारखं खातं सुद्धा त्यांना दिलं. आता पालकमंत्री सुद्धा ऍटलिस्ट या दोघांपैकी कोणी होऊ नये, जेणेकरून आमचं पण एक अस्तित्व तिथे राहील. या प्रकारच्या विचारणा, या प्रकारच्या द्वेषामध्ये तुम्ही मैदानात उतरणार. ठीक आहे, तुमचा द्वेष असणे योग्य आहे, पण ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला, ज्या व्यक्तीचा तिथे हत्या करण्यात आली, त्या व्यक्तीच्या नावाखाली जे तुम्ही राजकारण करताय आणि तुमच्या स्वार्थाचं राजकारण करताय, हे कधीही समाज खपून घेण्यात जाणार नाही, कोणताही समाज असो, आणि हे मानवतेला शोभत सुद्धा नाही. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्याबद्दल असलेला तुमचा आकस आणि द्वेष हा लोक समजू शकतात. धस साहेब, तुम्हाला मराठा नेता व्हायचंय, तुम्ही व्हा. मनोज जरांगे पाटील, सुरेश अण्णा धस कशा प्रकारच्या भाषण तिथे होत होते. अहो, ज्या व्यक्तीला तुम्ही सहानुभूती द्यायला पाहिजे, ज्या व्यक्तीच्या परिवाराला तुम्ही सहानुभूती द्यायला पाहिजे, ज्या व्यक्तीच्या न्यायासाठी तुम्ही मागणी करायला पाहिजे, तिथून तुम्ही कशा प्रकारचे भाषणं करतायत. मनोज जरांगे पाटील साहेब जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठे मराठा नेते आहेत, लोकसभेमध्ये त्यांनी मराठा समाजाला एकत्र केलं, हो मानलं. त्यानंतर त्यांनी विधानसभेला सुद्धा मराठा समाजाला आव्हान केलं की तुम्ही बीजेपी आणि महायुतीला पाडा. पण मराठा समाज हा एक शिकलेला समाज आहे, हा एक प्रोग्रेसिव्ह समाज आहे आणि मराठा समाज हा एक कट्टर हिंदू समाज आहे. मराठा समाजाने तुमच्या भावना ओळखल्या, ज्या प्रकारे तुम्ही नोमानीजवळ जाऊन थकले, ज्या प्रकारे तुम्ही त्यांच्यासमोर शरणागती पत्कारली आणि मुस्लिम आरक्षण असेल, 17 मागण्या असेल, त्या प्रकारच्या भाषणं तुम्ही, त्या प्रकारच्या मागण्या तुम्ही पुढे रेटू लागले. मराठा आरक्षणापासून सुरुवात केली आणि आता तुम्ही म्हणता की मी मुसलमानांना सुद्धा आरक्षण देईल. मुसलमानांना आरक्षण देण्यासाठी मुस्लिम लोक मोर्चे काढतील, त्याच्यासाठी तुम्हाला काढण्याची गरज नाही. मनोज जरांगे पाटील साहेब, निवडणुकीच्या लढ्यातून माघार तुम्ही वेळेवर घेतली आणि पाठिंबा कोणाला दिला? ज्याला पाडास त्याला पाडा. आणि 10 ठिकाणी तुम्ही रॅली केली की महायुतीला पाडा, महायुतीला पाडा, महायुतीला पाडा, बीजेपीला संपवून टाका. या प्रकारच्या रॅल्या तुम्ही केल्या, या प्रकारचे आव्हानं तुम्ही समाजाला केले. पण समाज कळून चुकला होता की तुम्ही कोणाच्या बोलण्यावरून, तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून या गोष्टी बोलतात. तुम्हाला पैसे पुरवणाऱ्या नेत्याला सुद्धा लोकांनी त्याची जागा दाखवली आणि तिथे त्याचा पराभव करून आणला. ह्या गोष्टी आता तरी समजा. महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण करून महाराष्ट्राला पेटवण्याचं काम बंद करा. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्याबद्दल तुम्हाला आकाश असू शकतो, तो आकाश तुम्ही वेगळ्या मार्गाने काढू शकता. कोणाची लाईन कमी करून स्वतःची सक्सेस लाईन वाढवता येत नाही. स्वतःची सक्सेस लाईनच वाढवावी लागते, तेव्हाच तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा मोठे होतात. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं प्लीज कमेंट बॉक्सवर सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.